नमस्कार मित्रांनो, मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी. तर आज आपण जाणार आहोत शिंदे छत्री येथे. पुण्यातील वानवडी येथील शिंदे छत्री हे 18व्या शतकातील मराठा लष्करी नेते महादजी शिंदे यांचे स्मारक आहे, ज्यांनी इसवी सन 1760 ते 1780 पर्यंत मराठ्यांच्या काळात मराठा सेनेचे सरसेनापती म्हणून काम केले. हे शहरातील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक आणि मराठा राजवटीची आठवण करून देते. 1794 मध्ये स्मारकाच्या संकुलात फक्त भगवान शिव यांना समर्पित एक मंदिर होते, जे महादजी शिंदे यांनी स्वतः बांधले होते. त्याच वर्षी त्यांचे निधन झाले आणि त्यांचे अंतिम संस्कार याच परिसरात करण्यात आले. महादजींचे स्मारक त्यांच्या वंशजांपैकी एकाने बांधले होते. ग्वाल्हेरचे सिंधिया हे महादजी शिंदे यांचे दत्तक पुत्र दौलतराव सिंधिया यांचे वंशज आहेत. पुण्यातील शिंदे छत्रीचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्यांची उत्कृष्ट वास्तुकला, जी भारतातील राजस्थानमध्ये वापरल्या जाणाऱ्या शैलीचे प्रतिबिंब आहे. इमारतीची स्थापत्य भव्यता सुंदर कोरीव कामांसह कौतुकास्पद आहे. ही छत्री म्हणजे राजस्थानी आणि ब्रिटिश बांधकाम शैलीचा सुंदर मिलाफ आहे. खिडक्यांची तावदाने, रंगसंगती जुन्या ब्रिटिश पद्धतीची आणि आतील कमानी नक्षीकाम राजस्थानी पद्धतीचे आहे. आतमध्ये शिंदे घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींचे चित्र लावले आहे. महादजी शिंदे हे राणोजी शिंदे यांचे पुत्र आणि बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे दत्ताजी शिंदे यांचे बंधू. लहान वयापासून राणोजी यांच्याबरोबर त्यांनी अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला. तसेच पेशव्यांच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला. 1745 ते 1761 हा पेशवाईच्या सुवर्ण काळात त्यांनी जवळपास 50 छोट्या मोठ्या लढायांचे नेतृत्व केले. यातील काही महत्त्वाच्या लढाया म्हणजे माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड, हिम्मतनगर, ब्रीज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली, कुंजपूर. पुढे शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. त्यांनी 1758 मध्ये ग्वाल्हेर येथे राजधानी हलवली. राजपुताना आणि दिल्लीच्या लढायांमध्ये विजय मिळवून पानिपत नंतर गेलेली पेशव्यांची पत परत मिळवून दिली. इसवी सन 1782 मध्ये इंग्रजांची बाजू वरचढ आहे हे बघून त्यांनी तह केला आणि आपले राज्य शेवटपर्यंत ताब्यात ठेवले. इंग्रज महादजींचा उल्लेख द ग्रेट मराठा असा आदराने करत. पुण्यात सध्या वर्दळीच्या वानवडी परिसराजवळ शिंदे छत्री हे ठिकाण आहे. ही इमारत एका उंच दगडी भिंतीने वेढलेली आहे आणि एक उंच प्रवेशद्वार तुम्हाला किल्ल्याचा अनुभव देते. प्रवेश शुल्क भरल्यानंतर तुम्ही मुख्य इमारतीत प्रवेश करू शकता. बाजीराव पेशव्यांच्या घोड्याच्या पायरीखाली भारत पुन्हा स्वराज्याचे स्वप्न पाहत होता. दक्षिण भारतातील कालिकतापासून सध्याच्या पाकिस्तानातील अटकपर्यंतच्या प्रदेशांवर मराठा भगवे झेंडे फडकवत होते, जे शक्ती आणि अभिमानाने भरलेले होते. 2 मोती पडले, 27 सोन्याची नाणी हरवली आणि रुपयांचे नुकसान अगणित आहे. पानिपतमध्ये मराठ्यांच्या भयंकर पराभवानंतर मिळालेला हा संकेत होता. अहमद शहा अब्दालीच्या परकीय आक्रमणापासून दिल्लीच्या तख्ताचे रक्षण करणारे मराठे साम्राज्य संपवणाऱ्या धक्क्याला बळी पडण्याच्या मार्गावर होते. पानिपतच्या युद्धानंतर सुरुवातीला गमावलेले भारताच्या राजकीय नियंत्रणावरील गमावलेले वर्चस्व
परत मिळवण्यासाठी महादजी शिंदे यांनी मराठ्यांच्या नैतिकतेला बळकटी दिली. त्यांनी मथुरा आणि वृंदावनसारखी पवित्र शहरे मुक्त केली, जी इस्लामी आक्रमकांच्या ताब्यात होती आणि त्यांना पुन्हा एकदा पवित्र शहर म्हणून स्थान मिळाले. 12 फेब्रुवारी 1794 महादजी शिंदे यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी हा हॉल बांधला आहे. शिंदे छत्री येथे खऱ्या राष्ट्रवादी दृष्टिकोन असलेल्या महान मराठा नेत्याचे शेवटचे अवतार आहेत, ज्याने संपूर्ण भारताचा नकाशा हादरवून टाकला. अनेक लढाया लढल्या. तो एक महान भक्त, एक महान परोपकारी आणि कवी होते. चला तर, हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.